नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025चा तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर फॉर्म भरताना कोणकोणती डॉक्युमेंट लागतात, कोणती डॉक्युमेंट लागणार नाहीत, जी डॉक्युमेंट लागतात ती कधीची लागतात आणि यामध्ये स्वतःचं सेल्फ सर्टिफिकेशन कसं करायचंय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या। यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं हेच डॉक्युमेंट लागणार आहे, याच्या पलीकडे कोणतेही डॉक्युमेंट लागणार नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे की सर माझ्याकडे हे डॉक्युमेंट नाहीये, ते लागतं असं मी ऐकलेलं आहे। सो ऐकलेल्यावर सोडा, आता फॉर्म भरून बघितलाय मी, तुम्हाला काल त्याच्यावर व्हिडिओ पण घेतलाय, माझ्या टीमनी पण फॉर्म भरलेला आहे। सो तो पूर्ण अनुभव माझ्याकडे आहे, त्या आधारे तुम्हाला सांगतो की आता फॉर्म भरताना हीच डॉक्युमेंट लागतात, बाकी काही लागत नाही। ती नसली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, भविष्यात सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या माहितीच्या सगळ्या मित्रांना, सगळ्या ग्रुपला नक्की शेअर करा। ओके, सो बघूया आपण थोडक्यामध्ये। तत्पूर्वी तुम्ही तयारी करत असाल, राहिलेल्या 2-2.5 महिन्यात चांगली जर तयारी करायची असेल तर मार्गदर्शन नक्की घ्या। मार्गदर्शनासाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस तुम्हाला अवेलेबल बघा। जे फ्रेशर मुळे त्यांना द्रोणा 7.0 ची बॅच आहे, जे शिक्षक मित्र असतील माझे त्या मित्रांसाठी आचार्य बॅच 1.0 ची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे। यांनी फक्त शिक्षकांनी इथे ही बॅच घ्यावी, हे फक्त फ्रेशर विद्यार्थ्यांनी बॅच घ्यावी। बॅचची फी जर बघितली, पेपर 1 पेपर 2 सेपरेट घेतला तर प्रत्येकी 2100 प्लस जीएसटी आहे, एकत्र घेतला तर 2500 प्लस जीएसटी। आणि आपले जे विद्यार्थी ओल्ड स्टुडंट आहे, टीटी सीडी टेट केंद्र प्रमुख ह्या बॅचचे, ह्या सगळ्यांना ओल्ड स्टुडंट नावाने कुपन कोड वापरायचा, 50% डिस्काउंट आहे। बॅचेस 17 सप्टेंबर पासून चालू होत आहे। फ्रेशर बॅचचा टाइम हा सकाळी 11 ते 6 आहे आणि शिक्षकांसाठी 6 ते 10 चा टायमिंग असणार आहे। दोन्ही बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, तुम्हाला जर बघता नाही आल्या तर ते लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं। रेकॉर्ड झालेलं लेक्चर किती वेळेस परत करून बघू शकता, स्लो करून बघू शकता, स्टॉप करून पण बघू शकता। दोन्ही बॅचला पीडीएफ नोट्स अवेलेबल, टेस्ट सिरीज अवेलेबल, डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल असणार आहे। यामध्ये तुम्हाला बाकी काहीच करायची गरज पडणार नाही, फक्त जे लेक्चर तुमचे होतात ते व्यवस्थित अटेंड करायचे। सीटीची बॅच पण सेपरेट अवेलेबल आहे आणि सीटी प्लस टीटीची पण बॅच अवेलेबल आहे। पण याबद्दल मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही सध्या सीटी कडे न बघता तुम्ही फक्त टीटीचा अभ्यास आता करावा असं मला पर्सनल वाटतंय। सो निर्णय घ्या। त्याचबरोबर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज दिवसभरामध्ये 4 वाजेपासून तुम्हाला हे सेशन पण आहे, संध्याकाळी रात्री 10 वाजता परत मी तुमच्या समोर येणार आहे, लाईव्ह तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला येणार आहे। ओके, सो चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा। आता बघा, आपण बघूया की फॉर्म भरताना हे कागदपत्र लागतात, एक एक सांगतो तुम्हाला। पहिले तुमचा मोबाईल नंबर लागतो, मोबाईल नंबर जो चालू आहे तो ठेवा, त्या मोबाईल नंबरला SMS येऊ शकतो, सो चालू मोबाईल नंबर ठेवा। OTP पण येतो मोबाईलला, लक्षात ठेवा, तुमचाच ठेवा। दुसरं काय, ईमेल आयडी जो तुमचा चालू असेल, ईमेल आयडीला पण ईमेल जातात, जर भविष्यामध्ये काही इश्यू झाला तर ईमेल थ्रू तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन शोधता येतं। सो ईमेल आयडी पण चालू आहे का चेक करून घ्या। जुना पुराणा आहे, कधी ओपनच केला नसेल तर कसं होईल, हो ओपन करून बघा, तुमच्याकडे ओपन होतो का पहिले चेक करा, हे चालू असणाऱ्या दोन्ही गोष्टी घ्या। नंतर तिसरं, तुमचं 10वीचं मार्कशीट तुमच्या समोर ठेवा। 10वीच्या मार्कशीटवरच तुम्हाला जसं नाव मेन्शन केलंय त्या नावानेच फॉर्म भरायचा आहे, रजिस्ट्रेशन पण करायचं आहे। आता 10वीच्या नावावर 10वीचं सर्टिफिकेट जर तुम्ही बघितलं तर पहिले आडनाव आहे, पहिले काय आहे, आडनाव आहे, नंतर तुमचं नाव असेल, नंतर वडिलांचं नाव असेल आणि नंतर खाली वरती कुठेतरी आईचं नाव पण असणार आहे, बरोबर। हे तुमचं झालं 10वीचं मार्कशीट। आता तुम्हाला इथे फॉर्म भरताना त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे 10वीच्या मार्कनुसार, 10वीच्या नावानुसार फॉर्म भरायचा आहे। पण त्यांनी नाव इथे सांगितलंय काय, पहिले नाव, नंतर सांगितलंय मधले नाव आणि नंतर सांगितलंय आडनाव। सो इथे लक्षात घ्या, तुम्हाला फॉर्म भरताना काय करायचंय, पहिले नाव म्हणजे काय, तुमचं पहिलं नाव काय हे आहे 10वीला जे आहे, पहिलं नाव जे 10वीला तुम्हाला दिसतंय, जे स्पेलिंग आहे त्याच स्पेलिंगचं नाव तुम्हाला इथे नावामध्ये पहिलं नाव टाकायचंय। नंतर मधले नाव किंवा वडिलांचे नाव असेल तर वडिलांच्या नावाचं जे स्पेलिंग आहे ते इथे टाकायचं आहे। नंतर आडनाव तुमचं जे होतं ते इथे टाकायचं आहे। म्हणजे 10वी वरती पहिले आडनावाने सुरुवात आहे म्हणून इथे पण तसंच टाकायचं का, नाही, ते नाव जे आहे ना त्यात जे काय स्पेलिंग असेल ते इथे टाकायचं आहे, ते बदल नाही करायचं असं त्यांचं म्हणणं आहे। क्लिअर कट झालं। पुढचा मुद्दा, नावात बदल जर असेल, आता नावात बदल मुलींचा असू शकतो, कदाचित लग्नानंतर एक्झाम देणार असाल आणि वडिलांच्या नावाचे काही डॉक्युमेंट आहे आणि काही हस्बंडच्या नावाचे तुम्हाला वापरायचे असतील या प्रोसेसमध्ये, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आयडी प्रूफ म्हणून तुम्हाला आधार कार्ड हस्बंडचं, सर आमचं वडिलांचं नाहीच आहे, आता आधार कार्डचा नंबर तर बदलते, फक्त नाव बदलतं। दुसरं तुम्हाला पॅन कार्ड वापरायचं आहे, तुम्हाला वोटिंग कार्ड वापरायचं आहे, आयडी प्रूफ म्हणून इथे आयडी प्रूफ अपलोड करायचं
करायचा नाही तुम्हाला. सो ते जर तुमचे डॉक्युमेंट हे हस्बंडच्या नावाचे असतील आणि काही इतर डॉक्युमेंट कदाचित काही मुलींचे लग्नानंतर डीएड बीएड केलं असेल तर नवऱ्याचं नाव असू शकतं. सो तुम्हाला जर वडील आणि पती दोघांचेही नावाचे डॉक्युमेंट वापरायचे असेल तर तुम्हाला इथे नावात बदल असल्याबाबत यस करायचं आहे आणि यस केल्यानंतर नवीन नाव टाकायचं आहे आणि नवीन नाव टाकल्यानंतर तुम्हाला प्रूफ लागतं. प्रूफ डॉक्युमेंट काय लागतं, एक तर तुमचं गॅजेट असावं लागेल किंवा दुसरं मॅरेज सर्टिफिकेट असावं लागेल किंवा तुमचा ॲफिडेव्हिट असावं लागेल. ह्या तिघांपैकी एक लागणार आहे. पण आता फॉर्म भरताना लगेच हे तिघही लागत नाही, हे तुम्हाला नंतर लागणार आहे. अगदी तुम्हाला सर्टिफिकेट काढायला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही बरोबर घेऊन गेला तरी चालतंय किंवा जेव्हा एक्झाम आहे त्या एक्झामच्या दिवशी हे लागतंय. एक्झामच्या अगोदर जरी काढलं तरी चालतंय, आत्ताच्या डेटला नसेल तरी चालतंय. एक्झामच्या अगोदर ते काढून ठेवा. तुमचं हॉल तिकीट नवीन नावाने येईल, नवीन नावाने हॉल तिकीट आलं की नवीन नावाचं तुमचं आयडी प्रूफ लागेल, ते बरोबर घेऊन ठेवा आणि याच्यापैकी एक डॉक्युमेंट तुमचं जे असेल ते पण बरोबर ठेवा. क्लिअर कट झालं. मला काय म्हणायचं आहे, एक्झामला जाताना लागणारे आत्ताच्या डेटचं नसेल तरी चालतं. अगदी लास्ट फॉर्म भरायचे लास्ट डेट 3 ऑक्टोबर, त्याच्या अगोदर काढलं तरी चालतंय, नसेल तरी चालतंय, ते नंतर काढलं तरी चालतंय. 23 नोव्हेंबरच्या अगोदर मात्र काढून जेव्हा तुम्ही हॉल तिकीट घेऊन जाल बरोबर तेव्हा हे डॉक्युमेंट बरोबर घेऊन जायचंय. क्लिअर कट झालं माझं म्हणणं. ओके. नावात बदल असेल त्यांनी, स्पेलिंग मध्ये बदल असेल तर त्यांनी ॲफिडेव्हिट करून ठेवा. स्पेलिंग मध्ये बदल असेल तर त्यांनी ॲफिडेव्हिट करून ठेवा. ॲफिडेव्हिट बरोबर ठेवा. इथे स्पेलिंग मध्ये बदल जरी असेल तर काही नवीन नाव टाकायची गरज नाही तुम्हाला, ते तसंच ठेवा, काही प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. थोडंफार स्पेलिंग इकडे तिकडे झालं असेल काही प्रॉब्लेम नाही. आईच्या नावात बदल झाला काही प्रॉब्लेम नाही. स्पेलिंग मध्ये थोडंफार इकडे तिकडे झालं काही प्रॉब्लेम नाही. फक्त ॲफिडेव्हिट तुम्ही काढून ठेवा. तेही आजच्या दिवसाचं नकोय, तुम्ही एक्झामच्या अगोदर काढून ठेवा आणि ते बरोबर ठेवा जर काही इश्यू आला तर. क्लिअर झालं. पुढे जातो घेऊन आधार नंबर वडील किंवा पती दोघांपैकी कोणताही वापरू शकता. आधार नंबर तर काय बदलत नाही, तुम्ही वापरू शकता. ओके. आता लग्न झाल्यानंतर मुलींचाच फक्त इश्यू असेल, पण त्यांना मी सांगितलं याच्यापैकी एक ऑप्शन बरोबर ठेवा आणि ते कधीही पण काढलं तरी चालतं. पुढे कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही ज्याही कास्ट मधून बिलॉंग करतात, जनरल ओपन जर सोडला तर बाकीच्यांना कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर पण टाकावा लागतो आणि कास्ट सर्टिफिकेट कधी काढलं ती डेट पण टाकावं लागते. सो 2 कॉलम तुम्हाला इथे भरावं लागतात. सो कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता यामध्ये काही उमेदवारांचा आता इश्यू काय बघा, सर SC-BC करू, EWS आहे, OBC आहे की ओपन मधनं भरू, याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ घेणार आहे. याचा सेपरेट व्हिडिओ घेईल, तो व्हिडिओ तुम्ही एकदा फक्त बघून घ्या, डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला. पण इथे फक्त तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागतं, बाकी काही लागत नाही. कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाही, NCL ची गरज नाही. सो लक्षात घ्या मी काय सांगतो, हे आता भरावं लागत नाही, फॉर्म भरताना विचारलं पण नाहीये आणि तुम्हाला नंतर पण लागणार नाही. हा टेट जेव्हा द्याल तेव्हा मात्र लागेल. आता लागतंय का, टीईटीला लागतंय का, नाही लागत, काळजी करू नका. पुढचा मुद्दा महत्वाचा काय बघा, फॉर्म भरताना शैक्षणिक पात्रता असणारं सर्टिफिकेट कोणकोणते लागतात बघा. आता यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही जर इथे काय म्हणूया आपण त्याला परस्युइंग असाल किंवा तुम्ही ॲपियर असाल तर मग काही गरज हे डॉक्युमेंट लागतच नाही. ॲपियरला विचारलं जात नाही. ओके. ॲपियरला कोणाची एक्झाम दिली त्याचा रिझल्ट येणं बाकी, मग ॲपियर दाखवा तुम्ही, बरोबर आहे. सो ॲपियर विद्यार्थ्यांना लागत नाही. मात्र जेव्हा तुम्ही सर्टिफिकेट घ्याल टीईटीचं तेव्हा मात्र हे डॉक्युमेंट बरोबर घेऊन जावे लागतात. आता जर नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, फॉर्म भरता येतो भरता. बघा तुमच्याकडे 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे तुमच्याकडे असेल, इथे आता 1 ते 5 ला गरजेचं काय, SSC आणि 12वी आणि 6 ते 8 ला गरजेचं काय, तुमचं हे ग्रॅज्युएशन पर्यंत पाहिजे तुमच्याकडे. ओके. आणि ॲपियर असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकता का, येस. ॲपियर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट हातात नाहीये, काही प्रॉब्लेम नाही, ॲपियर म्हणून फॉर्म भरा, काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो जर असेल तुम्ही येस केलं तर तुम्हाला माहिती टाकावं लागते, काय तुमचं कधी पास आउट आहात, किती मार्क पडले, किती पैकी मार्क होते, पर्सेंटेज किती होते, हे टाकावं लागतं. तुमच्याकडे असेल तर टाकू शकता तुम्ही. तुमच्याकडे हार्ड कॉपी सर सॉफ्ट कॉपी चाल का, येस चाल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त टीईटी सर्टिफिकेट घेताना हार्ड कॉपी लागणार आहे. सो ती प्रोसेस करून ठेवा. आता सॉफ्ट कॉपी लागते, तुम्हाला अपलोड करायचं नाहीये. कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला सॉफ्ट कॉपी लागते, अपलोड करायचं नाही. पुढे मी सांगतो तुम्हाला काय अपलोड करायचं आहे. सेम त्यानुसार व्यावसायिक पात्रतेचं तुम्हाला बघा, डीएड किंवा बीएड ॲपियर असणारे विद्यार्थी चालतात. आता डीएडचे विद्यार्थी असाल आणि त्यांच्याकडे जर पदवी असेल तर ते 1 ते 8 ला चालणार आहे. डीएडचे विद्यार्थी असाल त्यांचं 12वी झालं असेल तर ते 1 ते 5 ला चालणार आहे. पण डीएड असेल आणि बीएड पण असेल, बीएड असेल आणि पदवी असेल तर हे जे उमेदवार आहे हे 6 ते 8 ला चालतात आणि हे जे उमेदवार आहे हे 1 ते 8 ला चालतात. लक्षात घ्या. ओके. याच्यावरती डिटेल व्हिडिओ घेतलेला आम्ही. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला समांतर आरक्षण बाबत काय बघा. समांतर आरक्षण मी तुम्हाला सांगतोय. समांतर आरक्षण बाबत पहिला मुद्दा आहे, जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एकतर तुम्ही ते सर्टिफिकेट जे असतं ते तुमचं ऑनलाईन असावं, SADM वरनं किंवा स्वावलंबन आहे की ऑनलाईन असावं. तुमच्याकडे UIDI कार्ड आहे, ते कार्ड असावं लागेल तुमचं, त्याची माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे.
दिव्यांगाचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, तेही कोणतं लागेल तुम्हाला 40% किंवा 40% पेक्षा जास्त असणारं पण चालतं. आणि त्यात त्यांनी लेस 40% पण असेल तर तेही त्यांनी आता कन्सिडर केलेलं आहे. पण याला फॅसिलिटी तुम्हाला मिळणार नाही, ह्या दोघांना तुम्हाला फॅसिलिटी मिळणार आहे. आणि हे सर्टिफिकेट तुमच्याकडे परमानंटचं असावं, परमानंटचं असावं, टेम्पररीचं नसावं, लक्षात घ्या. एक्समॅन जर असेल तुम्हाला एक्समॅनचं रिटायरमेंटचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा एक्समॅन फॅमिलीमधून तुम्ही बिलॉंग करतात, त्यामुळे शहीद कुटुंबाची फॅमिली असेल तुमची, शहीद जवानची फॅमिली असेल तुमची, तर त्या संदर्भातलं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. यांना 15% अजून काय पात्रतेमध्ये डिस्काउंट किंवा पात्रतेमध्ये कमी टक्के म्हणजे 15% अजून कमी केले, त्यांनी लेस केले बघा. त्यानंतर ट्विन्स ब्रदर असाल तर त्याची फक्त माहिती भरायची, ट्विन्स ब्रदरची, बाकी काही नाही. बघा हे सगळं मी तुम्हाला माहिती भरायचं म्हणतोय, डॉक्युमेंट लागत नाही, अपलोड करायचं नाही आहे. डॉक्युमेंट लागेल पण अपलोड करायचं नाही. सॉफ्ट कॉपी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता डॉक्युमेंट काय अपलोड करावं लागतात ते मी तुम्हाला सांगतो बघा. कागदपत्रे कोणती अपलोड करावं लागतात? पहिले म्हणजे तुमचा फोटो अपलोड करावा लागतो, दुसरं म्हणजे तुमची सही. फोटो व्यवस्थित घ्या, सरळ असणारा फोटो घ्या. दुसरं सही ब्लँक पेपरवर, तुम्हाला व्हाईट पेपर घ्या, व्हाईट पेपरवरती तुम्ही ब्लॅक पेननी साईन करा किंवा ब्ल्यू पेननी साईन करा. ब्लॅक, बरोबर आहे, ब्लॅक पेननी साईन करा किंवा ब्ल्यू पेननी साईन करा, चालेल का? येस, काही प्रॉब्लेम नाही. सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म त्यांनी दिलाय, त्या सेल्फ डिक्लेरेशनच्या फॉर्मवरती तुम्हाला काय स्वतःच्या हाताने स्वहस्ताक्षराने काही मॅटर दिलाय त्यांनी, तो मॅटर लिहाय. तो मॅटर मी तुम्हाला दाखवतो. मॅटर लिहायचा आहे, तुम्ही लिहायचं आहे बरं का. एक तर ब्लँक पेपर घ्या, ब्लँक काय व्हाईट पेपर घ्या, ब्लँक व्हाईट पेपर घ्या, त्याच्यावरती लिहा. लिहून झालं की खाली लेफ्ट काय करायचं, लेफ्ट थंब द्यायचा आहे. आता लेफ्ट थंब द्यायचं म्हणजे कापून द्यायचं नाही, शाईमध्ये टाकून असा लेफ्ट थंब लावायचा आहे. आणि एका ठिकाणी काय तुम्हाला इथे साईन पण करायचे, तुमचं नाव टाकून साईन करायचं. ओके, साईन करायचं, हे लक्षात घ्या. आणि आयडी प्रूफसाठी तुम्हाला कोणतंही चालतं. आयडी प्रूफ तुम्ही आधार वापरा, पॅन कार्ड वापरा, वोटिंग कार्ड वापरा, ड्रायव्हिंग लायसन्स वापरा, बँक पास. तुमचा आयडी म्हणजे फोटो पाहिजे त्याच्यामध्ये, आयडी आणि तुमचं नावासहित प्रूफ. हा फोटो आणि हे त्याचं नाव आहे बाबा, हा आयडी प्रूफ झाला. हे तुम्हाला कोणतंही एक टाकता येईल, तिथे काही प्रॉब्लेम नाहीये. सो इथे लक्षात घ्या. आता आयडी प्रूफ तुम्ही एक टाकलं आणि एक्झामच्या वेळेस वेळ घेऊन घ्याल, चालेल का? येस, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, शिक्षक पात्रता परीक्षा लक्षात घ्या, एवढं टेन्शन घेऊ नका. आता त्यांनी दिलेली बघा, हे स्वहस्ताक्षरित करायचे तुम्हाला, आणि या स्वहस्ताक्षरित वरती तुम्हाला बघा सही करायची, डाव्या हाताचा अंगठा तिथे उमटवणं गरजेचं असणार आहे. आता यात इंग्लिश पण आहे, मराठी पण, दोघांपैकी एक तर हे घ्या किंवा हे घ्या, दोघांपैकी एक तुम्हाला जे वाटतं. तुम्ही स्वतः लिहायचं, टाईप नाही करायचं. काय तुमच्या समोर, जसं की एक विद्यार्थी मी स्वप्नील संजय शिरसाट, त्यांनी ऑलरेडी येतं तिथं हे टाईप करायचं. या अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती माझ्या ज्ञान विश्वासानुसार योग्य व सत्य आहे असे घोषित करतो. सदर परीक्षा ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मी प्राप्त केली आहे, म्हणूनच मी ही परीक्षा देण्यासाठी अर्ज सादर करत आहे. मला माहिती आहे की या अर्जामध्ये नमूद केलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. भविष्यात जर कोणती चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आली तर माझी उमेदवारी या परीक्षेसाठी यश रद्द करण्यात येईल आणि माझ्यावर कारवाई करण्यात येईल. सिंपल आहे, लिहून तुम्हाला फक्त अपलोड करायचं. मग अपलोड कुठे काय करायचं आहे बघा, इथे अपलोड करायचं तुमचा फोटो, इथे अपलोड करायचं स्वाक्षरी, इथे अपलोड करायचं तुम्हाला मी आत्ता जे बोललो ओळख पुरावा आयडी प्रूफ तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तुम्हाला आत्ता जे बोललो स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र सेल्फ डिक्लेरेशन ते इथे अपलोड करायचं आहे. लक्षात आलं? 4च गोष्टी अपलोड करायच्या, बाकी डॉक्युमेंट अपलोड करायचे नाहीये. आणि काही डॉक्युमेंटची माहिती विचारत पण नाहीये. डोक्यात आता काढून टाका, फॉर्म भरून टाका. यामध्ये काय, जसं की डोमिसाईल लागते का आता? नाही. एनसीएल लागतं का? नाही. गॅझेट लागतं का आता? नाही. हे नंतर लागेल तुम्हाला, गॅझेट नंतर लागेल, बरोबर, नंतर. किंवा तुमचं जेव्हा एक्झाम असेल ना, एक्झाम त्यावेळेस तुम्हाला हे तुमच्या बरोबर ठेवायचं आहे. पुढच्या डेटचं चालेल. मॅरेज सर्टिफिकेट पण काय आता लागत नाही, नेक्स्ट डेटचं चालेल का? येस, चालेल. आयडी प्रूफ तुम्हाला आता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि एक्झामच्या वेळेस पण लागेल तुम्हाला. पण अपलोड करायचं आयडी प्रूफ, येस, आयडी प्रूफ तुम्हाला अपलोड करायचं की येस करायचं आहे. सो ह्या गोष्टी लागत नाही. ज्या गोष्टी लागतात त्यांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. त्यातही अजून तुमचे काही डाऊट असेल तर मला नक्की कळवा आणि अभ्यास चालू करा. फॉर्म भरून टाका. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ मी बनवलाय, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि फॉर्म भरून टाका. काही अडचण येत असेल तर फॉर्म भरू नका, आम्हाला विचारा, आमच्या टीमला विचारा, तुम्हाला गाईड करतील. आणि मार्गदर्शनासाठी ह्या बॅचेस लगेच जॉईन करा. तुम्हाला डिस्काउंटमध्ये ही ऑफर सध्या चालू आहे. फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी द्रोणा 7.0 आहे आणि शिक्षकांसाठी आचार्य 1.0 ची बॅच अवेलेबल आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला PDF नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, मेंटोरिंग सेशन, टू द पॉइंट घेणारी ही टीम अवेलेबल आहे. ह्या टीमचे डेमो लेक्चर दररोज असतात. आज पण व्हिडिओ आहेत बघा, डेमो लेक्चर आहे, ते रोज बघून घ्या. संध्याकाळी दुपारी 3 वाजेपासून डेमो लेक्चर चालू होत आहे. 10 वाजता मी परत तुम्हाला लाईव्ह तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. सो दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. आणि जर ओल्ड स्टुडंट असाल तर 50% डिस्काउंट तुम्हाला ह्या फी मध्ये अवेलेबल आहे. ओल्ड स्टुडंट नावाचा कुपन कोड वापरू शकता. 17 तारखेपासून बॅच चालू होत आहे. सिटीच्या पण बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. सिटीचे सेपरेट बॅच पण अवेलेबल आहे. सिटी प्लस टीटीची पण बॅच अवेलेबल आहे. पण मी तुम्हाला सजेशन करेल की तुम्ही सध्या टीटी वरती
फोकस करा. आणि तुम्हाला या संदर्भात काही बुक्स लागली सगळ्यांनी घ्यावं असं बुक्स आहे टीईटी शिक्षक पात्रता परीक्षेचं. लगेच ऑर्डर करा. ऑर्डर करण्यासाठी ऍप डाउनलोड करून ऍपवरून मागवा किंवा अमेझॉनवर मागवा किंवा शेजारच्या बुक स्टॉलला जा. हे पुस्तक सगळ्यांकडे असावं ज्यात PYQ आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 3000 आहे. दुसरं पेपर 2 चा अभ्यास करत असेल पेपर 2 चं बुक आहे, पेपर 1 चं करत असेल पेपर 1 चा किंवा दोघंही तुम्ही घेऊ शकता. आणि बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्राचं सुंदर पुस्तक आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच स्कोर वाढवायला मदत होईल. हे पुस्तक सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. ऑर्डर करण्यासाठी आणि बॅच घेण्यासाठी हे ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. डायरेक्ट हवं ते परचेस करा. शंका वाटेल तर 8888 25 61 17 या नंबरला कॉल करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.